नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नर मादी आणि त्यांची अपत्य म्हणजे त्यांच्या बाळांना काय म्हणतात. पहिला येणार आहे बैल. सो बैलचं काय येणार आहे, मादी असणार आहे गाय आणि त्याच्या अपत्य म्हणजे त्याच्या बाळाला वासरू, गोरा, कालवड किंवा पाडस असं म्हणतात. सेकंड आहे हरिण किंवा काळवीट. तर त्याच्या बायकोला काय म्हणतात, हरिणी आणि त्याच्या बाळाला म्हणतात पाडस. त्यानंतर आहे एडका. एडका म्हणजेच काय तर जो मेंढा असतो तो आणि त्याच्या वाईफला म्हणतात मेंढी आणि त्यांच्या बाळाला मेंढरू, कोकरू किंवा करडू असं म्हणतात. त्यानंतर बकरा. बकरा म्हणजे काय, जी शेळी असते, शेळीच्या याच्यामध्ये जो मेल असतो तो काय असणार आहे आपला बकरा आणि फिमेल असणार आहे बकरी आणि त्यांच्या बाळाला काय म्हणतात तर करडू. त्यानंतर आहे सिंह. सिंहचं येणार आहे सिंहीण आणि त्यांच्या बाळाला म्हणतात छावा. त्यानंतर आहे गाढव आणि गाढवची बायको असणार आहे गाढवी किंवा गाढवीन आणि त्यांच्या बाळाला शिंगरू म्हणतात. त्यानंतर आहे घोडा. घोडाचं येणार आहे घोडी आणि त्यांच्या बाळाला सुद्धा शिंगरूच म्हणतात. त्यानंतर येणार आहे हत्ती आणि हत्तीची जी वाईफ असणार आहे ती कोण असणार आहे हत्तीन आणि त्यांचं बाळ काय असणार आहे छावा. त्यानंतर आहे वाघ. वाघचं येणार आहे वाघीण आणि त्यांच्या बाळाला काय म्हणतात तर बच्चा. त्यानंतर येणार आहे रेडा. रेडाचं येणार आहे म्हैस आणि म्हैसच्या बाळाला म्हणतात रेडकू किंवा पारडू. त्यानंतर आहे कुत्रा. सो कुत्र्याची जी फिमेल मध्ये असणार आहे वर्जन ती असणार आहे कुत्री आणि त्यांच्या बाळाला पिल्लू असं म्हणतात. सो अशा प्रकारे तुम्हाला नर, मादी आणि त्यांची अपत्य जर विचारलं तर ते कम्प्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.